नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. दिवाळी ही आनंदात गेली असेल. तर सगळ्यांची दिवाळी झाली आहे, सुट्ट्याही संपल्या आहेत आणि आता प्रत्येकजण आपापल्या कामाला सुरुवात करणार आहे. तर प्रत्येकाची ड्युटी आता ऑन होणार, कारण मुलांची शाळाही चालू होणार. थोडे दिवस गावी गेले, सुट्ट्या, दिवाळी आणि आनंदाचे क्षण. आता परत निघालो आम्ही डहाणूला आणि पुन्हा रोजच्या जीवनाची सुरुवात. मुलांची शाळा आणि आपलं रोजचं डेली रुटीन आता चालू होणार. गावातला काळ नेहमीच खास असतो. मातीचा सुगंध, लोकांचे प्रेम आणि घरचे उबदार वातावरण. दिवाळीत सगळ्यांना भेटणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणं, आनंदाचे क्षण घालवणे, हेच सगळं आठवणीत राहतं. वेळ किती पटकन जाते ना. कालच गेल्यासारखं वाटलं आणि आज परत निघालो. पण ह्या प्रवासात प्रत्येक क्षणात काहीतरी शिकायला मिळतं. आता पुन्हा डहाणूतील आयुष्य सुरू. थोडं काम, थोडी धावपळ, पण मन मात्र गावात अडकलेलंच असतं. जीवन म्हणजे बदल. कधी क्षण, कधी काम, कधी स्वतःसाठी थोडा वेळ. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक क्षण मनापासून जगणं. आता पुन्हा डहाणूला परत आले. सुट्ट्या संपल्या आणि कामाची सुरुवात झाली आहे. थकवा आहे, पण मन मात्र ताजं वाटतंय, कारण प्रत्येक परतीत एक नवी सुरुवात दडलेली असते. जीवनात सण उत्सव येत राहतात, पण रोजच्या दिवसातही आनंद शोधणं हाच खरा उत्सव. आम्ही डहाणूला पोचल्या आमची थोडीशी सफाई चालू झाली. खूप दिवसातून आलो होतो, मग झाडू पोता म्हटलं करून घेऊ. त्याच्यासाठी मी बाकीचं दुसरं काम करत होते, तोवर दीक्षूने पटापट झाडू मारला आणि मुलांना अशी छोटी छोटी कामं शिकवली तर ती सवय लागते. त्याच्यासाठी मी दीक्षूला छोटी मोठी कामं देत असते. आणि बघा, इकडे दीक्षू तिच्या आवडीची कामं करत बसलेली आहे आणि त्यांची मज्जा मस्ती चालू झाली. इथं आल्यानंतर त्यांना बाहेर पडता येत नाही, त्याच्यासाठी घरातल्या घरात त्यांना जे करता येईल ती ॲक्टिव्हिटी करत असतात. सुट्ट्यांमध्ये खूप इच्छा होती बाहेर जाण्याची, मुलांना घेऊन म्हटलं बाहेर जायचं असं. पण सुट्ट्या कधी भेटतात आणि कधी जाऊन आपली घरची कामं संपवू असं झालेलं होतं. त्याच्यासाठी जेवढ्या सुट्ट्या होत्या तेवढ्या घरची कामं करण्यातच गेल्या. जेव्हा 4-5 सुट्ट्या राहिल्या होत्या, म्हटलं आता पोरांना घेऊन कुठेतरी जाऊ. तेव्हा नेमका तेव्हा असा पाऊस चालू झाला की मुलांना घेऊन बाहेर पडताच आलं नाही. त्याच्यासाठी कुठेच जाता आलं नाही. तर असा होता आजचा आमचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाबू काय करतो? हेलो कर बाबू हेलो।
कर